नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा भागाकार कसा करता येईल पाहणार आहोत. अपूर्णांकाचा भागाकार करा. 2/3 भागिले 1/4. भागाकार करण्याआधी बेरीजची विरुद्ध क्रिया वजाबाकी, बेरजेची विरुद्ध क्रिया वजाबाकी, गुणाकाराची विरुद्ध क्रिया भागाकार किंवा भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणाकार. बेरजेची विरुद्ध क्रिया वजाबाकी आणि वजाबाकीची विरुद्ध क्रिया बेरीज. तसेच गुणाकाराची विरुद्ध क्रिया भागाकार आणि भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणाकार. इथं आपल्याला विरुद्ध क्रिया करायची. अपूर्णांकाचा भागाकार करायचा म्हणजे काय करायचं आपल्याला, तर विरुद्ध क्रिया करायची. लिहू आपण 2/3. इथं हा जो भागाकार आहे याची विरुद्ध क्रिया गुणाकार. मग हा 1/4 आहे, हा अंश खाली येईल आणि छेद वरती जाईल. छेद वरती, अंश खाली. आता करू आपण नेहमीप्रमाणे गुणाकार. आता अंशाचा गुणाकार करू. 2 × 4. छेदाचा गुणाकार करू 3 × 1 बरोबर 2 8 आणि 3 1 3. त्याचप्रमाणे 3/7 भागिले 5/11 याचा आपल्याला भागाकार करायचा आहे. जसं आपण याचा भागाकार केला तसं करायचं आहे. म्हणजे भागाकाराची विरुद्ध क्रिया करायची आपल्याला. इथं भागाकार आहे, याची विरुद्ध क्रिया करायची. पहिल्यांदा आपण हा लिहून घेऊ. 3/7 भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणाकार. हा जो अपूर्णांक आहे अंश वरती 5 अंश आहे, 11 छेद आहे. मग अंश खाली येईल, छेद वरती जाईल. छेद वरती आला, अंश खाली आला. आणि नेहमीप्रमाणे आपण गुणाकार करू. मग अंशाचा गुणाकार करायचा. याचा गुणाकार, याचा गुणाकार. 3 × 11 7 × 5. 11 त्रिक 33, 7 5 35. तसंच पुढचं उदाहरण आहे 11/12 भागिले 7/4. पहिला अपूर्णांक ते लिहून घेऊ आपण. 11/12. आता भागाकार आहे, भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणाकार. इथं गुणाकार. हे पण हा जो अपूर्णांक आपण उलटा करायचा आहे. अंश खाली जाईल, छेद वरती येईल. छेद वरती आला, अंश खाली गेला. मग अंशाचा गुणाकार 11 × 4. छेदाचा गुणाकार 12 × 7. 11 चौक 44, 12 7 84. अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा करता येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.